तर मंडळी सकाळचा नाश्ता जर एवढा पोटभरीचा असेल ना, तर दुपारच्या जेवणाची गरजसुद्धा पडणार नाही. त्यासाठी काय करायचं, एक वाटी वाटाणे पाण्यामध्ये उकळायला ठेवले. फक्त वाटाण्याचा कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला वाटाणे होऊ द्यायचे. फक्त एखादी 2 मिनिटं. ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. 1 चमचा ओवा हातावरच थोडासा क्रश करून घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ आणि इथं मी तुपाचं मोहन घातलं आहे. तुम्हाला तुपाचं घालायचं नसेल तर तुम्ही तेलाचंही मोहन इथं वापरू शकतात. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं. अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. या ठिकाणी आपण मैद्याचा वापर न करता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलंच असणार, मी इथं खस्ता कचोरी करत आहे, ते गव्हाच्या पिठापासून. त्यात मेथी आणि वाटाण्याचा उपयोग करून. आता भरपूर सारी मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून त्यामध्ये घालून घ्यायची. 2 चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी मिक्स करून घट्टसं गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, गोळा हा घट्ट भिजवायचा आहे. खूप जास्त पातळ नाही, जशी आपण पोळ्या करतो नेहमीच्या त्यापेक्षा घट्ट ठेवायचं पोळ्या. तरच आपल्याला अगदी खस्ता कचोरी आपली इथं तयार होईल. खूप पौष्टिकसुद्धा आहे आणि मुलांना पण 100% नक्कीच आवडेल. आता खलबत्त्यामध्ये धने, जिरे, बडीशेप 1-1 चमच घेतले आहेत. ते आपल्याला अदर-वदर कुटून घ्यायचे. तुम्ही मिक्सरमध्येही करू शकतात, पण मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक होते. पण मी खलबत्त्यामध्येच थोडेसे जाडसर कुटून घेणार आहे. आता आपले वाटाणे पण चांगले शिजले गेलेत. आता आपल्याला थोडंसं मॅश करून घ्यायचे. मिक्सरमध्ये न करता आपल्याला अशाच पद्धतीनं करायचं, कारण मिक्सरमध्ये खूपच बारीक होता. फक्त एका वाटाण्याचे 2 तुकडे झाले तरी पण चालतात. थोडंसं मॅश करून घ्यायचं. तुम्ही खलबत्त्यामध्येही कुटू शकतात. आता इथं आपलं पीठ पण मळून झालेत आणि वाटाणे पण चांगले शिजले गेलेत. लगेच फोडणी करायला घ्यायची. तर फोडणीसाठी जिरं घालून घ्यायचं आणि 2 बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे. कांदे तुम्हाला ऑप्शनल आहे, पण मी इथं कांदे घालून घेते. कांदे थोडा लालसर झाले, त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, अद्रकचा ठेचा घालून घ्यायचा आहे. चांगला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे, कच्चेपणा जाईल इतपत. आता आपण धने, जिरे, बडीशेप त्याची भरड तयार केली होती खलबत्त्यामध्ये, ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची. हळद घालून घ्यायची आणि 2 मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे घालून घ्यायचे. त्यालासुद्धा चांगलं मॅच करून घ्यायचं. आता वाटाणे आपण उकळून ठेवले होते ते सुद्धा आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशी ही पद्धतनं खस्ता कचोरी करून बघा, एवढी छान लागतं ना. वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. आपण इथं मैद्याचा उपयोग न करता गव्हाच्या पिठापासून बनवते आणि त्यात भरपूर सारे मेथीचा इथं उपयोग केलेला आहे. खूप पौष्टिकसुद्धा आहे आणि मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडेल. तुम्ही सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकतात किंवा दुपारी मुलांच्या डब्याला तुम्ही ही खस्ता कचोरी देऊ शकतात. दुपारच्या जेवणात जरी खाल्ली तर सगळं दुपारच्या जेवणाची गरजसुद्धा पडणार नाही. आपली ही एवढी छान आणि हेल्दी पौष्टिक रेसिपी आहे. आता आपण जे कणिक मळली होती ना गव्हाची, ते एक पोळी लाटून घ्यायची. म्हणजे पुरीची साईज ना, जसं आपण पुरण भरतो त्याच पद्धतीनं आपल्याला बटाटं आणि वाटाण्याचं मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचे, जसं पुरणासारखं. आता छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे. हवं असलं तुम्ही एकदम डायरेक्टली गोळे तयार करून साईडला ठेवू शकतात. पण मी तसं न करता डायरेक्ट एक पोळी लाटली आणि एकच गोळा तयार करून घेतला आहे. आता जसं पुरण भरतो ना, त्या पद्धतीनं आपल्याला त्याचे तोंड चांगलं पॅक करून घ्यायचे, म्हणजे मिश्रण त्यातून ते बाहेर येणार नाही. आता आपल्याला याला गोळ्याला लाटायची गरज नाही. फक्त गोल गोळा तयार करायचा, तोंड व्यवस्थित दाबून घ्यायचा, म्हणजे मिश्रण बाहेर येणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला खस्ता कचोरी गोल आकारामध्ये करून घ्यायची. आता ही कचोरी तुम्ही तळू पण शकतात, पण मी तळून न काढता ही आप्यपात्रात करणार आहे. म्हणजे तेलाचाही आपण कमी उपयोग करणार आहे. वरतून भरपूर सारं तीळ लावायचे, म्हणजे अजूनच खूप सुंदर दिसतो बरं का आपला नाश्ता. हे तुम्हाला अगदी ऑप्शनल आहे, पण लावल्यानंतर खूपच छान दिसतो. पण मी थोडेसे पांढरे तीळ इथं त्याला वरतून लावून दिले. आता पूर्ण गोळे मी तयार करून घेतलेत. हे गोळे आपल्याला अप्पेपात्रामध्ये होऊ द्यायचे आहेत. आता तूप लावून घेतलेत अप्पेपात्राला थोडं-थोडं. तुम्ही तेलाचाही इथं उपयोग करू शकतात. तूप लावले त्यावरच आपल्याला हे छोटे-छोटे गोळे जे आपण तयार केले होते, ते एक-एक गोळा आपल्याला त्यावर ठेवून द्यायचं आहे. चांगलं 2 ते 3 मिनिटं मिडियम गॅसवर आलटून-पालटून करून घ्यायचे. तुम्ही जर मोठा गॅस केला ना, वरतून तर ते लाल होतील, पण आतमध्ये ते कच्चे राहतील, म्हणजे भाजल्या जाणार नाही. म्हणून आपल्याला खस्ता बनवण्यासाठी मिडियम गॅसवरतीच आपल्याला आलटून-पालटून हे करून घ्यायचे. एक साईड चांगली भाजली, लगेच घाई करायची नाही, पलटी मारायची. लगेच तेव्हा आपण दुसरी साईड पलटी मारायची, म्हणजे वरतून एक साईड झाली की. तुम्ही जर लगेच पलटी मारला ना, ते आतमध्ये ते कच्चे राहील आणि तुटूही शकतात ते. म्हणून आपल्याला एक साईड चांगली होऊ द्यायची. अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत चट्टे पळेल इतपत आपल्याला ते दोघी साईडनं भाजून घ्यायचे. तुम्हाला तेल वापरायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही आधेमध्ये तेल पण इथं वापरू शकतात. पण मी तुपातच करून घेते हे. पण दोघी साईडनं आपल्याला आलटून-पलटून तूप लावून चांगलं भाजून घ्यायचे. खरपूस अगदी खस्ता कचोरी आपली इथं तयार होते. तुम्ही यासोबत चिंचगुळची चटणी खाऊ शकतात किंवा साधी मिरची जरी तोंडी लावायला घेतली तरी पण छान नाश्ता होता हा. असा जर नाश्ता सकाळचा असेल ना, तर दुपारच्या जेवणाची गरजसुद्धा पडणार नाही. एवढी छान आणि जबरदस्त नाश्ता आपल्या इथं तयार झालेला आहे. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले तर. आणि आपण इथं मैद्याचा अजिबात वापर न करता गव्हाचं पीठ आणि मेथी वापरून हे वरची कवर तयार केली. त्यामुळे खूपच हेल्दी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर यासोबत मी चिंचगुळाची चटणी केलेली आहे. तुम्ही हिरवी मिरची पुदिन्याची चटणी करायची असेल तुम्ही तशीही बनवू शकतात. दिसायला पण खूप सुंदर दिसतंय, खायला अगदी जबरदस्त आहे.
तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. ही कचोरी तुम्ही चिंचगुळाची चटणी किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ.